ना आज कुठचं काय काय रस्ते तुम्ही आता 25 तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात, पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का? गव्हर्नन्स तरी आहे का? मुळात गुड तर सोडा, गव्हर्नन्स आहे का? MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून खोके खाऊन, तेव्हा साधारणपणे 83% हे काम पूर्ण झालं होतं. 1.5 वर्ष लागतं तुम्हाला पुढची 15% पूर्ण करायला. 1 महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा MMRD कडून उत्तर आलं, मला वाटतं प्रेसमध्येच आलं, की अजून 5% काम बाकी आहे. म्हणजे काय केलेलं आहे? रंगरंगोटी, लेन मार्किंग बाकी ठेवलेली. ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात. 25 डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाहीये. जे काम मुंबईला रिज्युविनेट करेल, जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल, हे काम अजूनही तयार नाही झालेलं. म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी आहे, पण 1.5 महिना उशीर केला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. दुसरं कुठचंही कारण नाही. मुंबईकरांना तुम्ही सफर करायला लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, पण स्वार्थ नुसतं गाठायचा, आणि म्हणून हे MTHLचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, नवी मुंबईचं मेट्रो लाईन 5 महिने तयार होती आणि बंद होती. आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणलं, आपल्या प्रेशरमुळे, प्रेसच्या प्रेशरमुळे त्यांना उघडायला लागलं. इनॉग्रेशन झालं नाही, पण ती लाईन सुरुवात करायला लागली. तसंच आज दुःख या गोष्टीचं की दिघा स्टेशन, आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत राजन विचारे साहेब, अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत, हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे, पण विरोधी पक्ष यांना नकोच, सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की. आणि आज दिघा स्टेशन हे 8 महिने होऊन तयार आहे. आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट ते पूर्ण परिसरावर पडेल, पण दिघा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का? तर कदाचित VIPची वेळ मिळाली नाही. उरण लाईन तशीच पेंडिंग आहे. रस्त्यात जर बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे, पेंडिंग आहे, पण उद्घाटनाला वेळ नाही. जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता? आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल, कायदा सुव्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, मूलभूत सुविधा असतील, सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे, पण मुंबईची लूट होत आहे. आणि तसंच आपण पाहता की गेल्या 1.5 वर्षामध्ये एक नवा FDIचा पैसा आपल्या राज्यात आला नाही. आपण नक्की गुड गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये काय साजरं करायचं? कारण ठीक आहे, आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल, विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत. लोकशाही मारत आहेत, पण गेली 1.5 वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे. ती जीवित करायला, पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे. तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाह्य सरकारकडे जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील, महाशक्ती असतील, MTHLचं उद्घाटन आज करा, थांबू नका तारखेसाठी. दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा, दिघा स्टेशन, उरण लाईन सुरू करा, डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकायुक्ताकडे आमची कंप्लेंट गेलेली जी सुनावणी आहे, माझी हीच अपेक्षा राहील की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तरं देतील, ही माझी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे घोटाळे बाहेर काढतात, मात्र अशीच आक्रमक भूमिका तुमची हिवाळी अधिवेशनात दिसली नाही. नक्कीच, कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे विषय घेतो खूप वेळा मांडण्याचा प्रयत्न करतो. वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण ताकद असते, खालती तेवढी मिळत नाही. पण जी काही मिळते त्याच्यात 2 प्रश्न मी विचारले होते, आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आरडाओरडा न करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला. दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात 80 कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले, त्याच्यावर काही उत्तर आलं असं अपेक्षित होतं. ते दोन्ही प्रश्न मी विचारले. आपने ठेकेदार का मुद्दा उठाया, मुख्यमंत्री ने आदित्य राजा की कृपा का जिक्र करते हुए कहा है रोमिन छेड़ा को फायदा पहुंचेगा. 2 सवाल है, क्या रोमिन को आप पहचानते हैं? दूसरा, कितने तथ्य हैं? मुझे लगता है कि अगर आप देखें तो ये इलीगल CM जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है, उनकी पीक कैपेसिटी वही है, और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट 2 साल में वही दी, उनको स्क्रिप्ट बदली नहीं, क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है, उनमें काबिलियत नहीं है. स्क्रिप्ट पढ़ने दो, जनता तय करेगी. आरोप असे केले की कोरोनामध्ये जो हायवे कन्स्ट्रक्शन करणारा मी तुम्हाला सांगितलं ना, तेच सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे, ते पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली, या वर्षी पण तीच वापरतात. पीक कॅपॅसिटीला आता ते हिट झालेत, नवीन काही बोलतच नाहीयेत. स्क्रिप्ट भाजपकडून येते, अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोण? बघा, ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात. मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी. मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना, जे घटनाबाह्य आहेत, जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं, त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांत फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया, या घोटाळ्यांबद्दल बोलूया, 1-on-1 करा, पाहिजे तर